बालगंधर्व सुद्धा त्याच कामामध्ये हे झाले प्रसिद्ध किर्लोस्करमध्ये. आणि ते काम करीत असताना नाशिकमध्ये जेव्हा कंपनी होती तेव्हा त्या कंपनीत नाटक चालू आहे बालगंधर्वांचं, शारदा देवलांचं नाटक, आणि तिथे कान्हेरीने जॅक्सनला गोळी घातली वर नाट्यप्रयोग चालू असताना. अशी ती शारदेची स्टोरी आहे. नमस्कार. महाराष्ट्र मंथनमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. गेल्या महिन्यात म्हणजे 26 जुलैच्या दरम्यान शाहू छत्रपतींच्या संदर्भात आपण कार्यक्रम करायचं ठरवलं होतं. सुरुवातही केली होती, तथापि मधल्या काळामध्ये मराठा आरक्षणाचा एक प्रश्न निर्माण झाला, त्यासंबंधी काही सांगावं असं वाटलं म्हणून आपण थोडं थांबलो आणि तिकडे वळालो. मग परत ते व्हिडिओ झाल्यानंतर अर्थात शाहू महाराजांच्याकडे वळलो. आत्ता हे सगळं चालू असताना काही दिवसांपूर्वी एक खेदकारक अशी बातमी कानावरती आली, जिचा संबंध अर्थात कोल्हापूरशी आहे, शाहू महाराजांशी आहे, महाराष्ट्राची अर्थातच आहे. ती म्हणजे कोल्हापूरमधलं जे केशवराव भोसलेंच्या नावाचं नाट्यगृह होतं, त्याला आग लागली आणि ते आगीमध्ये जळून भस्मसात झालं. आणि वाईट गोष्ट अशी त्यातल्या त्यात आणखीन परत की त्याच्या नेमकं दुसऱ्याच दिवशी केशवराव भोसल्यांची जयंती वगैरे होती. त्यामुळं खूप वाईट वाटलं त्या गोष्टीचं, आणि त्यानिमित्ताने केशवराव भोसल्यांना श्रद्धांजली व्हावी आपल्या चॅनलमध्ये त्यांच्याबद्दलच्या काही महत्त्वाच्या गोष्टी सांगून असं वाटलं. त्यामुळं एका अर्थाने जर ते तुम्हाला विषयांतर वाटलं कोणाला, तरी ते विषयांतर नाही, कारण त्याचा संबंध शाहू महाराजांशी सुद्धा आपोआपच पोचतो. सुरुवात थोडी वेगळी करू आपण. ती कशी करायची वेगळी की करवीर संकेश्वर पीठाचे आधुनिक विद्या विभूषित शंकराचार्य, ज्यांच्याबद्दल आपण व्हिडिओ केलेला आहे, काही सांगितलेलं आहे, ते म्हणजे कुर्तकोटी लिंगेश भागवत कुर्तकोटी. हे तत्त्वज्ञानाचे संस्कृतचे गाढे अभ्यासक होते. भगवद्गीतेवर त्यांनी PhD मिळवली होती आणि विचारानं आधुनिक होते. तर अशाच प्रकारचा माणूस शंकराचार्यांच्या गादीवरती आला पाहिजे असं ज्यांना वाटलं, त्यांच्यामध्ये लोकमान्य टिळक होते. देशकाल परिस्थिती जाणणारा माणूस हवा असं त्यांना वाटत होतं. आणि तसा जर नसेल शंकराचार्य तर काय होईल याचा फटका खुद्द टिळकांनाही बसला होता. शाहू महाराजांना तो बसलाच नंतरच्या काळामध्ये, पण टिळकांना कुठे बसला होता की पंचावत मिशन नावाचं एक अत्यंत गाजलेलं प्रकरण पुण्यामध्ये, एक ख्रिस्ती लोकांच्या मिशनचं ते चर्च आहे, पंचावत म्हणतात त्याला. आणि तिथल्या लोकांनी शहरातल्या काही प्रतिष्ठित माणसांना बोलावलं चर्चा करण्यासाठी वगैरे. त्याच्यामध्ये रानडे, आगरकर वगैरे, टिळक अशी मंडळी होती. आणि त्यांनी असं काही एक प्लॅन म्हणूयात त्याला, कट म्हणा किंवा काही म्हणा, ते त्या गोपाळराव जोशी नावाची एक असे उपद्व्यापी गृहस्थ होते. त्यांची पत्नी म्हणजे आनंदीबाई जोशी, ज्या डॉक्टर वगैरे झाल्या तिकडे जाऊन परदेशामध्ये, आणि त्यामुळं गणपतरावांचं नाव बऱ्याच लोकांना तसं माहिती असतं ऐकून. तर त्यांनी तो उपद्व्याप केला आणि ही जी मंडळी तिथे गेली होती, त्यांनी त्या ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या हस्ते चहा बिस्किटं खाल्ली, त्यांच्या शेजारी बसले वगैरे वगैरे. आणि म्हणून त्यांच्यावरती काहीतरी कारवाई केली पाहिजे धर्मपीठानं, अशा प्रकारची बातमी छापून आणली. आणि खरोखर त्याचा परिणाम या सगळ्या लोकांना भोगावा लागला. अनेकांच्यावरती बहिष्कार पडला. त्यांच्या घरी नित्याची कर्म करण्यासाठी ब्राह्मण येईनासे झाले. त्यांच्या घरच्या लग्नमुंजीच्या कार्यक्रमाला लोक यायचे पण जेवायचे नाहीत, अगदी टिळकांच्या घरात सुद्धा. अशी एक वाईट अवस्था त्या काळामध्ये पुण्यात निर्माण झाली होती. आणि त्या काळात शंकराचार्यांनी टिळकांच्या विरुद्ध भूमिका घेतली आणि त्यांना सगळ्याच लोकांच्या विरोधामध्ये, ग्रामण्य वगैरे म्हणतो आपण तसा प्रकार झाला. आणि त्यांना प्रायश्चित्त सुनावलं, जे काही असतं ते वगैरे वगैरे. त्यामुळे लोकमान्य टिळकांना खूप मनस्ताप झाला आणि तेव्हापासून त्यांना असं वाटत होतं की देशकालज्ञ अशा प्रकारचा कुणीतरी शंकराचार्य हवा, आणि तसा शंकराचार्य त्यांना कुर्तकोटीमध्ये दिसला. त्याचबरोबर शाहू महाराजांना सुद्धा तसंच वाटत होतं की त्यावेळचे जे कोणी शंकराचार्य शाहू महाराजांच्या वेदोक्त कर्माला विरोध करत होते, तो चुकीचा आहे असं समजणारा, आणि ते सुद्धा याचा विचार
आत्ताच्या कॉन्टेक्स्टमध्ये करणारा उच्च विद्याविभूषित, म्हणजे ज्याला कळतं जग कुठे गेलेलं आहे, कुठे जाणार आहे, असा कोणीतरी पाहिजे. म्हणून त्यांनाही त्या कृतकुटींच्या बद्दल एक पाठिंबा दिला म्हणजे. आणि त्याप्रमाणे कृतकुटी शंकराचार्य हे शंकराचार्य झाले, म्हणजे करवीर संकेश्वरचे. पुढे त्यांचं आणि शाहू महाराजांचं पटलं नाही काही कारणामुळं, मठावरती कर्ज झालं, इत्यादी इत्यादी अनेक गोष्टी आपल्याला अर्थात इतरत्र वाचायला सुद्धा मिळतील. आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण त्यांच्याबद्दल खूप चांगली माहिती सांगण्याचा प्रयत्न केला. ते वासुदेवराव तोफखाने त्यांच्या आत्मचरित्रात सुद्धा त्याचा बऱ्यापैकी उहापोहा आहे. तर त्यामुळं त्यांना पीठ सोडून जावं लागलं आणि ते जाऊन नाशिकला स्थिरावले. इथपर्यंत मी सांगितलेलंच आहे. हेही सांगितलं की ते पुरोगामी वगैरे वगैरे होते, प्रागतिक विचारांचे होते आणि त्यांनी नाटक लिहिलं असं मी सांगितलं. त्या नाटकाचा विषय काय होता? नाटकाचा विषय होता जगन्नाथ पंडित नावाचा शहाजहानच्या काळातला जो कोणी पंडित आणि साहित्यशास्त्रज्ञ होता. रसगंगाधर नावाची त्याची कृती साहित्यशास्त्रातली प्रसिद्ध आहे. वेदांती होता आणि त्यानं त्या काही गोष्टी केल्या. गंगालहरी नावाचं काव्य लिहिलं, अत्यंत प्रसिद्ध होतं. आणि त्यानं एका मुसलमान मुलीशी लग्न केलं वगैरे असं काहीतरी ती पारंपरिक कथा आहे. तर त्या कथेवरती नाटक लिहावं असं कृतकुटींना वाटलं नाशिकमध्ये असताना आणि शंकराचार्य असताना. लक्षात घ्या का त्यांना तसं वाटावं, कारण त्या काळामध्ये हिंदू मुसलमान यांच्यामध्ये दंगे वगैरे होत असायचे आणि मुसलमानांच्यामध्ये प्रवृत्ती असायची की हिंदूंना कन्वर्ट करायचं, धर्म त्यांना त्यांचा बदलायला लावायचा वेगवेगळ्या पद्धतीने. ख्रिश्चनांच्यामध्ये पण होती, कारण त्यांच्यात तशी तरतूदच आहे. हिंदू धर्म असा एक धर्म आहे की ज्याच्यामध्ये परधर्मीयांना घ्यावं मुद्दाम होऊन आपल्या धर्म प्रचारासाठी प्रसारासाठी, असं काही नाही. पण निदान जे गेलेले आहेत काही कारणामुळं, कुणी लोभामुळे गेले असतील, कुणी परिस्थितीच्या कचाट्यात सापडल्यामुळं गेले असतील, कुणी धाकधपटशामुळं गेले असतील, तर त्या अशा गेलेल्या लोकांना परत घ्यायचं, अशा प्रकारची एक मुवमेंट, अशा प्रकारची एक चळवळ त्या काळात सुरू झाली. आणि अर्थात शिवाजी महाराजांनी अशी चळवळ नाही केली, परंतु अशा प्रकारचं धर्मपरिवर्तन मात्र, म्हणजे गेलेल्या लोकांना परत धर्मात घ्यायचं, हे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा केलेलं आहे. त्यामुळं ते एक अत्यंत महत्त्वाचं उदाहरण, आदर्श त्या काळातल्या लोकांच्या पुढे होता. नंतरच्या काळामधला मशुराश्रम नावाची संस्था तुम्हाला माहिती आहे. तर तिथे सुद्धा अशा प्रकारचे प्रयोग झाले. स्वतः सावरकर वगैरे मंडळींनी अशा गोष्टींना चालना दिली. त्याच्या अगोदर ही मोहीम सुरू केली ती आर्य समाजाच्या लोकांनी, ही आपल्याला माहिती आहे. पण मधल्या काळामध्ये मुंबईमध्ये वैद्य बंधू होते. त्या वैद्यांनी, म्हणजे सुंदरराव वैद्य आणि या सगळ्या लोकांनी काय केलं म्हणजे का, ते कायस्थ प्रभू होते. त्यांनी एक हिंदू मिशन स्थापन केलं आणि त्या मिशनच्या माध्यमातून अशा प्रकारे पतित परावर्तन ज्याला म्हणतो आपण, जे गेलेले आहेत दुसऱ्या धर्मात त्यांना परत आणायची एक मोहीम सुरू झाली. तर शंकराचार्य कृतकुटी जेव्हा नाशिकमध्ये होते तेव्हा या मोहिमेला बऱ्यापैकी चालना मिळाली होती. ते स्वतः हिंदू महासभेचे अध्यक्ष होते कृतकुटी त्या काळामध्ये. तर त्यांना असं वाटलं की अशी उदाहरणं जर पूर्वी झाली असतील, कोणती, की हिंदू पुरुषानं मुस्लिम स्त्रीशी लग्न करायचं, तर त्याच्यावरती काही नाटक वगैरे लिहायला हरकत नाही. म्हणजे लोकांच्या पर्यंत कसं आहे की व्याख्यानं वगैरे, लेख वर्तमानपत्रातले हे एका विशिष्ट वर्गा पुढे जातात, म्हणजे जो सुशिक्षित वर्ग आहे त्याच्याकडे जातात. परंतु सर्वसामान्यांच्या पर्यंत जर जायचं झालं तर एक माध्यम ज्याला म्हणतो आपण लोकमाध्यम, ते कोणतं, ते नाटक. आणि त्या काळात मराठी रंगभूमी फॉर्मामध्ये होती, आपल्याला माहिती आहे ते सगळ्यांना. तर त्यांनी मग ते कथानक निवडलं शहाजहानच्या काळामधलं, जगन्नाथ पंडित आणि त्याच्यावरती प्रेम करणारी, परंतु आणि ती बादशाचीच मुलगी दाखवली त्यांनी. अर्थात त्यांनी त्याच्यात थोडा काळात मागे पुढे केलं, पण तो मुद्दा सोडून देऊ आपण. तर तिचं नाव त्यांनी लवंगिका असं तिथं नंतरच्या काळामध्ये आलं. तर त्या लग्नाचं समर्थन करणारं नाटक कृतकुटी शंकराचार्य यांनी लिहिलं, हे मला सांगायचं होतं. आणि जगन्नाथ पंडितावरचं ते पहिलं नाटक. तर त्याच्यावरती खूप रिॲक्शन्स आल्या. अर्थात ते नाटक त्याच्या दुर्दैवानं रंगभूमीवरती आलंच नाही, पण ते छापलं गेलं आणि ते उपलब्ध आहे. तर महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे, पण ते कथानक चांगलं आहे. त्या कथानकावरती नंतर दिवाकर कृष्ण यांनी तोड ही माळ आणखीन एक नाटक लिहिलं. ते फार चाललं असं नाही म्हणता येणार, पण ठीक आहे, नाटक म्हणून स्टँड झालं. त्याच्यानंतर मात्र विद्याधर गोखले यांनी पंडितराज जगन्नाथ हे नाटक लिहिलं आणि ते नाटक कुणी आणलं रंगभूमीवरती?
तर ललित कलादर्श नावाच्या एका नाट्यमंडळाने ते नाटक आणलं. त्यावेळेला त्याचे प्रमुख होते भालचंद्र पेंढारकर. आता हे भालचंद्र पेंढारकर म्हणजे कोण, तर ते बापूराव पेंढारकरांचे चिरंजीव. आणि बापूराव पेंढारकर कोण, तर ज्यांनी ललित कला दर्शन नावाची नाटक कंपनी काढली, त्या केशवराव भोसले यांच्या नाटकात अतिशय महत्त्वाची पात्रांची भूमिका करणारे ते बापूराव पेंढारकर. संगीत नाटक त्या काळामध्ये असायचं जोरामध्ये. तर अशा प्रकारचं ते कनेक्शन आहे. त्याचा आणखीन रिलेव्हन्स कसा आहे तुम्हाला सांगतो. केशवराव भोसले अकाली वारले आणि त्यांच्या पश्चात ललित कलेची धुरा या पेंढारकरांनी अर्थात बापूरावांनी सांभाळली. नंतर ती भालचंद्र पेंढारकरांकडे, त्यांच्या चिरंजीवांच्याकडे गेली. त्यांनी ते जगन्नाथ पंडित नावाचं नाटक, पंडितराज जगन्नाथ हे नाटक रंगभूमीवरती आणलं. ते लक्षात घ्या, लिहिलं होतं विद्याधर गोखले, लोकसत्तेचे संपादक, संगीत नाटकांचे लेखक आणि वीर वामनराव जोशी यांचे नातू वगैरे असं काहीतरी त्यांचे कनेक्शन. वामनराव जोशी हे टिळक गांधी युगामध्ये खूप मोठे कार्यकर्ते होते, स्वातंत्र्य सैनिक होते विदर्भामधले. तर त्यामुळं ते कथानक त्यांनी तिथे ऐकलं होतं बहुतेक त्यांच्या वामनरावांच्याकडनं. त्याच्यावरती नाटक लिहिलं आणि ते भालचंद्र पेंढारकरांनी बसवलं. खूप गाजलं त्या काळात, खूप चाललं. जयगंगे भागीरथी हे त्याच्यातलं अत्यंत महत्त्वाचं पद ते बरेच दिवस अजूनही लागतं कधी कधी रेडिओवरती वगैरे. पण महत्त्वाचा मुद्दा असा, ते नाटक त्यांनी केशवराव भोसले यांच्या स्मृतिदिनी रंगभूमीवरती आणलं. असे हे केशवराव भोसले त्यांच्या नावाने बांधलेलं नाट्यगृह. खरं तर ते मुळात त्यांच्या नावाने असं बांधलं गेलं नव्हतं. ते कसं आलं आणि त्याचं नंतर त्यांचं नाव ठेवलं गेलं नंतरच्या काळामध्ये, तर छत्रपती शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड बडोद्याचे हे जेव्हा जेव्हा युरोपच्या दौऱ्यावरती गेले, इंग्लंडमध्ये गेले, तेव्हा तेव्हा त्यांनी मधल्या चांगल्या गोष्टी पाहिल्या सगळ्या क्षेत्रामधल्या, आणि जे जे काही तिथे चांगलं आहे ते आपल्या संस्थानामध्ये आणायचं, अशी त्यांची भूमिका असायची. सयाजीरावांनी अशा अनेक गोष्टी आणल्या, पण आत्ताचा आपला विषय सयाजीराव नाही. शाहू महाराजांनी असं ठरवलं की अशा प्रकारचं नाट्यगृह युरोपमध्ये जसं असतं तसं आपल्या संस्थानात पाहिजे, कोल्हापुरात पाहिजे. त्याप्रमाणे त्यांनी ते बांधून घेतलं. आणि माहिती आहे तुम्हाला, त्यांनी बाकीच्या कलांना सुद्धा कसं उत्तेजन दिलं, विशेषतः संगीत कलेला, मल्लविद्येला, हे सगळे आपण लोक जाणतो. तर ते केशवराव भोसले यांच्या नावाने नंतर, म्हणजे केशवराव अकाली वारल्यानंतर त्याचं नामकरण कोल्हापुरातल्या लोकांनी त्याला नाव दिलं त्या थिएटरला. तर असे केशवराव भोसले. आता केशवराव भोसलेंच्याबद्दल थोडक्यात सांगायचं तर काय सांगता येईल माहिती आहे का, की केशवराव भोसल्यांच्या लहानपणीच महाराष्ट्रामध्ये नाटक नावाची गोष्ट खूप रुजली होती. आणि महाराष्ट्र नाटकमय झाला होता असं जरी म्हटलं तरी काही वावगं होणार नाही. अनेक नाटक कंपन्या महाराष्ट्रामध्ये होत्या. म्हणजे शाहूनगरवासी गणपतराव जोशींची ही कंपनी अत्यंत प्रसिद्ध अशा प्रकारची. आणि शाहूनगर म्हणजे अर्थात आपल्याला कल्पना आहे, ते कदाचित साताराचं असेल मुळातलं, पण कंपनी होती. किंवा कोल्हापूर असेल, उसो म्हणजे शाहू महाराज नंतर आल्यामुळे ते कदाचित साताराला बरोबर असेल, पण शाहूनगरवासी नावाची कंपनी गणपतरावांची ती होती. आणि नंतरच्या काळामध्ये किर्लोस्कर कंपनी आली, प्रसिद्ध झालेली अत्यंत. आणि त्या दोन कंपन्यांनी, म्हणजे शाहूनगरवासी गद्य नाटकं आणायची आणि किर्लोस्करांनी पद्य संगीत नाटकांची काय म्हणतात त्याला प्रथा महाराष्ट्रामध्ये खूप जोरात अशा प्रकारे आणली. ह्या दोन नाटक मंडळी, आणि मग त्याप्रमाणे अनेक नाटक मंडळ्या महाराष्ट्रामध्ये निघाल्या. त्यातली एक नाटक कंपनी स्वदेश हितचिंतक. तर ही जनुभाऊ निमकरांची नाटक कंपनी होती. जनुभाऊ निमकरांची नाटक कंपनी स्वदेश हितचिंतक. आणि त्याच वेळेला म्हणजे यांची अशा प्रकारे चालू असताना तिथे लहान अशा प्रकारच्या केशवचा प्रवेश झाला. पण तो काय म्हणून झाला, तो नट म्हणून झाला असं नाही म्हणता येणार. केशवराव भोसल्यांच्या घरची परिस्थिती गरिबीची होती, पितृक्षेत्र हरपलं होतं. तेव्हा त्यांची आई तिथे एक काम करणारी महिला, वेगवेगळ्या प्रकारची स्वयंपाक पाणी वगैरे म्हणून तिथे कामाला त्या लागल्या. आणि केशव लहान होता, तर जेव्हा जेव्हा अशा लहान कलाकारांची गरज भासायची तेव्हा तेव्हा केशवराव पुढे करायचे ना. तर ते एक नाटक त्या काळामध्ये खूप गाजलं, तरुणी शिक्षण नाटिका म्हणून. ते वाह्यात नाटक होतं, म्हणजे मुलींना शिकवू नये
त्या शिकवल्या तर बिघडतात, अशा प्रकारचं सांगणारं एक नाटक त्या काळामध्ये जोरात चाललं होतं. तर त्याच्यामध्ये मग आता एकूणच शिक्षण म्हणजे फक्त तरुणींचंच नाही, कोणाला जरी शिकवलं तर पाश्चात्य शिक्षण घेताना सगळेच बिघडतात, अशा प्रकारची ती समजूत काही लोकांची होती. आणि त्याप्रमाणे तसं नाटक त्या ठिकाणी आलं. आणि त्या नाटकात लोक दारू बिरू प्यायचे ना, म्हणजे नाटकात म्हणजे पात्र प्रवेश असायचा. तर त्या बाटल्या घेऊन येणाऱ्या दारूच्या पोऱ्या, लहान पोरगा म्हणून केशवराव लहानपणी ते काम करायचे. आणि केशवरावांना आईबरोबर बाकीची कामं करायला लागायची. म्हणजे अगदी ताटं बिटं उचलायची लोकांची, वाढायचं त्यांना नटांना. पण केशवराव कुशाग्र बुद्धीचे, ते नाटक मनापासून पाहिजे, नाटकातले डायलॉग पाठ करायचे, हे कोणाला माहीत नव्हतं. तर झालं असं एकदा शारदा नाटकामध्ये शारदेची भूमिका करणारा कृष्णा देवळी नावाचा एक नट होता आणि पंढरपूरला प्रयोग लागला. पंढरपूरला प्रयोग लागल्यानंतर त्या दिवशी कृष्णा देवळी अचानक आजारी पडला. तेव्हा जणूभाऊ ना पंचायत आली त्यांना की आता काय करायचं, आपण नाटकाचा प्रयोग रद्द करावा लागतोय. तर केशव तिथे आता त्यावेळेला शारदेचं काम करणारा पोरग म्हणजे 14-15 वगैरे, बालगंधर्व सुद्धा त्याच कामामध्ये हे झाले प्रसिद्ध किर्लोस्कर मध्ये. आणि ते काम करीत असताना नाशिकमध्ये जेव्हा कंपनी होती तेव्हा त्या कंपनीत नाटक चालू आहे बालगंधर्वांचं, शारदा देवलांचं नाटक, आणि तिथे कान्हेरीने जॅक्सनला गोळी घातली वर नाट्यप्रयोग चालू असताना. अशी ती शारदेची स्टोरी आहे. देवळी आजारी पडल्यानंतर, कृष्णा आजारी पडल्यानंतर केशवराव म्हणजे गेले जनुभाऊ निमकरांकडे आणि म्हणाले नाटक प्रयोग बंद करू नका, मी करतो शारदेचं काम. जनुभाऊंना खरं वाटे ना, पण जनुभाऊंनी ठरवलं की जुगार करूयात. म्हणजे जुगारच प्रकार ना एक प्रकारचा, काही तालीम नाही, काय नाही, नथिंग लाईक दॅट. आणि त्यांनी उभं केलं शारदेच्या भूमिकेत. आणि त्या दिवशी केशवरावांनी शारदेची भूमिका इतकी चांगली केली की कृष्णा देवळीची सुट्टी झाली, सांगायचा मुद्दा असा. आणि मग त्यांच्यावरची जी नेहमीची कामं करण्याची पाळी यायची ना, कृष्णाचं ताट सुद्धा तेच उचलायचे. कृष्णा नट होता, हे कामकरी होते. त्या दिवशीपासून कृष्णाचं ताट कृष्णालाच उचलावं लागलं. तर वेगळा मुद्दा येतो. तर असे हे प्रवेश झाले आणि त्यांनी तिथे आपला जम बसवला आणि झेप घेतली त्यांनी, अक्षरशः तुम्हाला सांगतो त्यांनी झेप घेतली. आणि ती नाटक मंडळी त्यांनी सोडली आणि आपली स्वतःची वेगळी नाटक मंडळी स्थापन केली, जिचं नाव ललित कला दर्श. नाटक संगीत शारदा, शारदेचं काम करणारे केशवराव भोसले, बालवयातले अर्थात, म्हणजे किशोरवयातले म्हणूयात. आणि तो प्रयोग चालू असताना कोदंड त्यांच्या समोर, म्हणजे जो हिरो असतो त्या नाटकाचा, तो ब्रह्मचार्याच्या वेशामध्ये शिवमंदिरात आलेला. आणि या सगळ्या मैत्रिणी, शारदेच्या मैत्रिणी वल्लरी वगैरे, त्याचं दर्शन घ्यायला तिथे आलेले आहेत. आणि आल्यानंतर सगळ्याजणी पाया पडतात तर ब्रह्मचार्याच्या वेशातल्या कोदंडाच्या. तर केशवराव पण पाया पडतात, पण केशवराव पुरेसे वाकले नाहीत पाया पडताना, असा एकाला संशय आला. आणि ते का झालं, त्याला असं वाटलं म्हणजे प्रेक्षकांच्या पैकी की हा ब्राह्मण आहे, कोदंडाचं काम करणारा नट, आणि हे ब्राह्मणेतर आहेत, आणि म्हणून कदाचित ब्राह्मणेतर चळवळीच्यामुळे याच्या अंगात एवढी मस्ती आली असली पाहिजे असं त्याला वाटलं. आणि तो स्टेजवरती जाऊन हुज्जत घालायला लागला. ते पाहिल्यानंतर ब्राह्मणेतर मंडळी काही तिथे स्टेजवरती आली आणि त्यांच्या जवळजवळ मारामारी झाली. त्यामुळं केशवरावांना कसं संरक्षण देऊन बाहेर न्यायचं हे काम त्या स्वदेशी हितचिंतक मंडळीचे मुख्य जे होते मालक जनुभाऊ निमकर, त्यांना करावं लागलं.